मला त्या जवळचं टेन्शन दिसू जवळचं टेन्शन आहे काय नाही ना त्या बहिणीला फोन आला मग अशी सांगत ना भाव तिकडा म्हणून स्वयंपाक तुम्हाला करून यायचा आहे आज जवळच्या उपाशी जेव्हा वर्षभर तुम्ही जेव्हा जवळ वर्षभर चालता तरी जवळ फोन टाकले तुमची बहीण सुधीच नाही मी सांगून राहिलो बहिणीला आपल्याला स्टेजवर बसायचा बहीण मग तुम्ही उभीच राहता आज आपण सर्व पौरून दस्तगिरी या गावी रक्षाबंधन सोहळ्यानिमित्त जमा झालो या सोहळ्याला आमचे मंडळाचे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय शेखरराव तोंडदार त्यासोबतच या मंडळाचे सचिव पंकजभाऊ वानखळे आमचे सहकारी नासिरभाई हसनभाई साबीरभाई त्यासोबतच या धनराज सर्व सहकारी मोठ्या संख्येनं सातत्यानं माझ्या प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व बहिणी जेव्हा आपलं रक्षाबंधन सुरू झालं त्यावेळेस ध्यानीमध्ये नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्षाबंधन वाढत जाईल ती पहिला दिवस त्या अजूनही आठवत आहे त्याच्या पहिल्या बहिणीने मला राखी बांधली आणि तिने सांगितलं की दादा 22 वर्ष झाले मी रक्षाबंधन केलं नाही मी तिला साहजिकच विचारलं की का ताई का नाही केलं तिने सांगितलं की दादा माझा भाऊ ऍक्सिडेंट मध्ये वारला तो दिवस आणि आजचा दिवस आम्ही राखीच बांधली तिथून याची सुरुवात होत गेली एक अनेक गावाच्या जात होतो अनेक बहिणींच्या समस्या ऐकत होतो दुःख वाटत होतं यावर्षी आता जिथं राखी बांधली तिने सांगितली दादा राखी आणून ठेवली 4 भाऊ एकाने राखी बांधून घेतली घरी फक्त जीवनाचे सर्वांना मी हिस्सा मागून एका बहिणीने सांगितलं की दादा भावाला राखी बांधायला गेली 3 दिवस राहिली रोज फोन लावता जिंकला 3 दिवस आलाच नाही राखी बांधली म्हणून एक अनेक त्या बहिणीच्या जीवनात समस्या अडचणी आहे पण तरी तिला आपल्या भावाबद्दल प्रेम असते जात धर्म पंथ कोणताही असू द्या बहीण घरात छोटी असो का मोठी ती नेहमी काय करते आपल्या भावाची काळजी घेते तिचा संसार कसा तुला तिलाच माहित आहे पण तिचं मन एवढं मोठं असते की सातत्याने सांगते देवीला देवी सांगणं जाऊ माझ्या सुखी आहे मी माझ्या म्हणजे किती मनाची मन असते मोठं की सातत्याने ती सांगते का देवी सांगणं जाऊ माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला म्हणजे तिच्या जीवनात समस्या नाही काय अडचणी नाही काय ती कसा आपला संसार करते तिलाच माहित आहे तरी तिच्या आपल्या भावात प्रेम असते म्हणून या मोठ्या मनाच्या बहिणीच्या जीवनात थोडासा का होईना आनंद आणता आला मला तो सर्वात चांगला वाटतो जेव्हा सर्वात सुरू केली तेव्हा काही ध्यानी म्हणली नव्हतं पण आज आपला कार्यक्रम कुठपर्यंत गेला आपल्या बहीण भावाची राखीची गंमत कुठपर्यंत पोहोचली मुंबईपर्यंत पोहोचली नाही हो का नाही पहिले काय होतं माहित आहे का तुम्हाला बहिणीला कोणी विचारच नाही विचारे का जावायला पावती गुप्ती दिली का बहिणीला कोणीच विचारले नाही आपण जेव्हापासून राखी सुरू केली आता सर्वांना काय वाटते बहीण आपल्या सोबत पाहिजे बरोबर आहे एखादा आपला देवर मोठे भाऊ असते तो बायकोसोबत तिकडेच राहते आणि एखादा राखी आपल्याला 1000 रुपये पाठवून देते राय बाजू पण सुखा दुःखात राहते काय नाही बहिणीला तर मदत केलीच पाहिजे आणि जेव्हा याची सुरुवात झाली त्यावेळेस कोणीच तिची हे नव्हतं पण जेव्हा जसं रक्षाबंधन वाढत गेलं सर्वांच्या मनात आलं तर आपल्या बहिणीने विश्वासात घ्या काही बहात्तर होते त्याने आपला कार्यक्रम कॉपी केला चांगली गोष्टी कॉपीच केली पाहिजे आपण बहिणीचा मान सन्मान करतो सर्वांनीच केलं पाहिजे की नाही
काही लोकांनी तुमचे दादा होते ट्रेन दिला का? अरे ट्रेन भेटला काय? आता मला सांगा कल्पना चावला कुठे गेली? अंतराळमध्ये. पोलीस अधिकारी पूर्ण महिला, मोठ्या मोठ्या पदावर महिला. हे काय म्हणण्याची विचारसरणी का? अजून पहिले ट्रे घे आणि चहा कर चुकी पाशी जा. म्हणजे बहीण कुठे चालली? जगाच्या प्रत्येक क्षेत्रात मुलीचं नाव आहे बहिणीचं. आणि यांची घनराज झालं का? घनराज तू बसून नाही खात. म्हणजे एकीकडे मुली बहिणी मोठं मोठं नाव करत आहेत आणि यांची मानसिकता 5 वर्षात त्याचे वडील होते ते राहिले एवढे वर्ष. आता ते ट्रेनिंग झाले. म्हणजे तू अजून काय कर? आम्हाला पाठवत आपल्याला ते करायचं आहे का? आपण तर आपला संसार केला. आता आपण जगाचा स्वभाव बदलू शकतो का? कारण तुमचा संसार होता तुम्ही तसा काढला, पण तशा पिढीला करायचा का? आपल्या येणाऱ्या मुलामुलीला तेच काय म्हणणार काय? जोरात सांगा नाही. म्हणून त्यासाठी सर्वात पहिलं काम आपण काय केलं? आता तुम्ही एवढ्या जणी आल्या घरी जा, जावा विचारलं नाही तुम्हाला का भाऊ कुठं होता म्हणून? जायला युक्त झाला की नाही? भाऊनं काय केलं? तुम्ही मागच्या वेळेस तुम्हाला सांगून गेलो होतो त्या देवीच्या मंदिरात जेव्हा आपला कार्यक्रम झाला, कोविडचा जेव्हा थांबला होता रक्षाबंधनाचा, की माझ्या बहिणीच्या जीवनात सर्वात मोठा दिवस कोणता असतो? अजून रक्षाबंधन भाऊबीज नाही, तिच्या जीवनातला सर्वात मोठा दिवस असतो ज्या दिवशी तिचा मुलगा किंवा मुलगी तिचं नाव मोठं करते. आणि त्या दिवशी ती ज्या गावात राहते, मोहल्ल्यात राहते, तिथं जेव्हा ताठ मानेनं चालते, तो दिवस तिचा सर्वात महत्त्वाचा असतो. कारण तिचं स्वप्न असते जावायला तर व्यसनाने थांबू नाही शकली, पण तिचा पोरगा हा व्यसनातील नाही झाला पाहिजे. तिची मुलगी कुठेतरी पदावर गेली पाहिजे. प्रत्येक आई आहे. म्हणून तिचं मुलगा आणि मुलगी मोठी झाली म्हणून आपण काय सुरू केले? कॉलेजेस लेखनाचे सांगितलं. कॉलेज होते 12वी झाल्यानंतर नर्सिंग चालू, बीएससी नर्सिंग, जेएनएम, फिजिओथेरपी, पीबीबीएससी. म्हणजे माझ्या भाची किंवा भाच्याला शिकायचं असेल, पण आजकाल काय लागते शिक्षणाला? पैसा लागते. हा पैसा आहे आपल्याजवळ, मग आपल्याजवळ शिकले पाहिजे का नाही? कुठं शिकायचे? पुण्याले, मुंबईले, नागपूरला पाठवू शकतो काय? कुठं पाठवू शकतो? चांदूरला पाठवू शकतो. चांदूरला कोण राहते? काळा वागल्यासाठी. चांदूरला कोण राहते? तुमचा भाऊ, भाचा भाचीचा. मामाकडे आले तर पैसे लागेल काय? शिक्षण आपलं जाग्यावर. आणि सर्वच परवा एका बहिणीने राखी बांधली. तिने मला सांगितलं झाला म्हणे मला रात्री झोप येत नाही. काय करता येईल? तिने सांगितलं की माझ्या मुलीला भाऊ पण नाही, वडील पण नाही, ती बाहेर गावी शिकायला आहे. रात्रीतून असं वाटतं काही होणार का? कारण 15-20 दिवसांनी बदलापूरची घटना झाली, त्याच्या एका महिन्याआधी कलकत्त्याची घटना झाली. म्हणून मनात भीती आहे मुलीला बाहेर पाठवायचं. तिने मला राखी बांधल्याने सांगितलं की दादा तू बाकी काही करू नको करू, माझ्या मुलीची काळजी घे. मी तिला सांगितलं की काही काळजी करू नकोस, तुझ्या मुलीची आणि तुझी जबाबदारी आहे. समस्या नाही काय, पण त्याच्यावर मार्ग करण्याचे काम माझ्या बहिणीच मला. जसं प्रियंकाने सांगितलं की सातत्यानं आजकाल एक नवीन प्रॉब्लेम समाजात सुरू झाला. मुलीचं लग्न होऊन जाते, जावायला व्यवस्थित नाही भेटला, तो मुलगी नांदू शकते काय? परत आल्यावर काय करा? आई बाबा ते वजवून का? मग ती काय करते? त्या सर्व बहिणीसाठी किंवा अनेक आपल्या नवीन सुना आलेल्या आहे. आता ते एका वावर पाठवायचा काय? सुनीला लग्न करून आपला तो वावर पाठवायचा तो काय? तिला काहीतरी काम
पाहिजे, उद्योगधंदा पाहिजे, म्हणून आपण सर्वात पहिले सुरू करतो आहे या देवदूत फाउंडेशनच्या माध्यमातून 28 छोटे मोठे कोर्सेस. या कोर्सेस मध्ये काय केक मेकिंग, मेहंदी, मेणबत्ती, अगरबत्ती असे छोटे मोठे उद्योग, ब्युटी पार्लर. उद्या एखाद्या बहिणीला वाटलं की सुनीला वाटलं ब्युटी पार्लरचा कोर्स शिकायचा आहे, 3 महिने 6 तिला शिकायचं आणि मंगळुरात येऊन ते स्वतःच दुकान काढू शकतो. एकीला वाटतं की मेहंदीचा क्लास करू शकते, एखाद्याला ब्युटी पार्लर करू शकते. असे छोटे मोठे 28 कोर्सेस आपण साधूला देवदूत फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केले. ते सर्व करत असताना माझ्यासोबत माझ्या बहिणीचा आशीर्वाद साथ असतो. म्हणून माझ्याकडे सर्व होतं. माझी आई आधी नेहमी सांगायची की बहिणीला दिले ना कमी होते, बहिणीसाठी किती केलं कमी होत नाही. म्हणून मी जेवढं तुमच्यासाठी करून राहिलो ते 10 पटीमध्ये परत भेटतो. 10 पटीने मला परत भेटून राहिलं. म्हणून मी या जीवनात ठरवलं आहे, ते उत्तम स्वामी आपले संत आहेत, ते नेहमी सांगतात का निलेश, या आयुष्यात तू जन्माला आला आहेस, ते एखादं काम असं कर त्याची नोंद या भूतलावर हो न हो तर त्याच्या डायरी झाली. म्हणून मी सातत्यानं माझा प्रामाणिक प्रयत्न, मी सच्चा प्रामाणिक माझा विश्वास आहे. आजपर्यंत मी जे बोललो ते करत आलेलं. म्हणून माझा हा प्रयत्न आहे का माझ्या बहिणीच्या जीवनात आनंद आला नाही आणि तो आनंद आणण्याचं काम माझं आहे. मग या मोबदल्यात मला काय पाहिजे, माझी बहीण नेहमी आनंदित राहिली पाहिजे. तिच्या जीवनात थोडासा काय दुःख नाही काय, अडचणी नाही काय, तिचा संसार ती कशी करते तिलाच माहिती. दुसऱ्याला माहिती आहे काय, अनेक समस्या आहेत, पण तिच्यावर मात करून रोज पुन्हा नव्या जोमानं या संसाराचा गळा खेचत असते. हा संसाराचा गळा खेचत असते, तिच्या चेहऱ्यावर दिसत. म्हणून तिच्या जीवनात आनंद आला, तोच माझा महत्वाचा क्षण आहे. अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी माझ्या बहिणीसाठी करायची इच्छा आहे. चांदूरला महाविद्यालय झाले, ते झाले, त्यानंतर मंगळूरला आपण त्यावेळेस म्हणून गेलो. जेव्हा जेव्हा माझ्या बहिणीच्या जीवनात काही समस्या असतील ते पूर्ण करण्याचं काम माझं आहे. यावेळेस राखी झाली, लेट झालो, कारण 100-200 गाव होते. प्रत्येक गाव पोहोचणं, तिथून करता मंगळूर मॅडम बहिणीचं लय प्रेम असते, आरामशीर जाऊ आहे की नाही. आता काही बहिणीमध्ये आता आल्याला पण राखीच नाही मा, तर राखी कारण नाही. अनेक बाहेर भाऊ आपल्या निवडणूक आहे, पण मी तर दरवर्षी निवडणूक 5 वर्षाची तर त्या देणे ठरवले कामी लावून दिलं. पहिले ते फक्त काय करे, वेळोवेळी हात जोडे चिवडा वाटतो, पाहिजेबाई पंच पाहिजेबाई कमाव कसे करे ना, आपल्याला विचारले नाही. आता सांस्कृतिक कार्यक्रम अमुक मी साधूला शंकरपट घेतला. तुमच्या गावचे अनेक तरुण शेतकरी आले होते. शंकरपटाच्या माध्यमातून नवीन ऊर्जा आपण तयार केली आणि कुठेतरी तरुण पोरांनी व्यसनाकडे जाऊ नये, या शंकरपटाच्या माध्यमातून नवीन जोड्या नवीन बैल घेतली पाहिजे. त्यासाठी आपण फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक नवीन तरुणाला ती गाय काढून देणार आहे, गीर गाय, जेणेकरून ती गायचं गोड करत आणि ते शंकरपटात राहणार. म्हणून या समाज आपली व्यवस्था ही आपल्याला सुधारायची आहे. माझ्या बहिणीचा आशीर्वाद सातत्यानं माझ्यासोबत राहिली पाहिजे ही अपेक्षा आहे. म्हणून तुमच्या सर्वांचं प्रेम मोठ्या ताकदीशी माझ्या सोबत असलं, मला बळ मिळालं तर माझ्या ज्या संकल्पना आहे, ज्या कल्पना आहे, ज्या आजपर्यंत कोणी केल्या नाही, त्या आपल्याला बहीण भावाला मिळून करायचं आहे. आणि आपलं असंच अटूट नातं मोठं व्हावं हीच अपेक्षा व्यक्त करतो. एवढ्या जणी आहेत, 5 जणीने नक्षवंदन केलं तरी झालं, नाही तर 5 मिनिटांमध्ये होऊन देत नाही. सर्वांचं प्रेम असंच राहा. एवढा मोठ्या प्रमाणात माझ्या भाऊकडे तुम्ही बहिणी आहे आणि यायला स्टेजवर बसवलं, यायला सगळं उभं करून आपण निवडून केली. आता
जवळाला बहीण दिली समाधानी तरी काही हरकत नाही. आता आलो बहिणीला एवढं बोलतो जवळ वाट पाहत असत बाहेर भोंगण ऐकून राहिले असत जवळाला सांगतो मग तुम्हाला बहीण दिली काळजी करू नका. जेव्हा राजकीय भाषण करायला तेव्हा जवळचं पॅकेज सांगा. पण एवढंच सांगतो एका बहिणीनं मला आता विटाळ्यात राखी बांधताना सांगितलं की दादा आम्हाला तात्पुरती मदत नाही पाहिजे. म्हटलं काय झालं? तात्पुरती मदत नाही पाहिजे म्हणजे आम्हाला काहीतरी परमनंट 12 महिने हाताला काम पाहिजे. कारण आम्ही प्रत्यक्षाने वावर करू शकत नाही पण आमच्या हाताला जर काम मिळालं तर आमच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे. हे तात्पुरती मदत ठीक आहे त्यापेक्षा जर सोयाबीनला भाव भेटला अजून चांगलं झालं. म्हणून माझ्या भावाच्या सोयाबीनला भाव भेटला घरी पैसे आले का आमची बहीण तशीच टणटण राहिली. म्हणून खऱ्या अर्थानं परमनंट सोल्युशन तांत्रिक मदत नाही पाहिजे तात्पुरती चुटपुंजी नाही. इकडे माझ्या बहिणी सांगितलं ठाकूर म्हणून जन्मची बहीण होती दादा म्हणजे मला 3,000 रुपये भेटले कागदपत्राला 1700 रुपये लागले. त्या नांदगावला जायला लागेल कागदपत्राला घ्यायला लागेल 1700 खर्च झाले. घरी आले 8 दिवसामध्ये तेलाचे भाव वाढून गेले. पहिले इकडे 3,000 दिले इकडे कापून घेतले म्हणजे हे काय कामात झालं नाही. म्हटलं जाऊ दे काही करून तर आम्हाला तात्पुरती स्वरूपाची मदत नको परमनंट काहीतरी सोल्युशन झालं पाहिजे. मदत आली ती घेतलीच पाहिजे आपण. कारण एवढ्या वर्षापासून तर बहिणीले काही समजायचं नाही. आता सर्व लोकांना वाटते की माझ्यासोबत बहीण राहिली म्हणून या बहिणीच्या शक्तीला बहिणीच्या स्वरूपाला एवढं नमन करतो. आणि तुम्ही सर्व एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या एका हाकेवर बोलणार येतात त्याबद्दल तुमचं फार फार आभार व्यक्त करतो. आताच मी वरुण मगाजी आणि दिघी मल्ले करून तुमच्यापर्यंत आहे. अजून काही भरपूर शिल्लक आल्या ते सर्व आपण मिळून करू. आणि ते माझ्या बहिणीचा स्वभाव मला सांगितला काहीच्या जीवनातलं सर्वात मोठं पण काय असते आपली एखादी बहिणी ती भेटली आपण काय करतो 500ची नोट काढतो बाजारात जातो साडी विकत घेतो. सासरी काय सांगतो काय सांगतो भावाला दिली म्हणजे त्या भावाची इज्जत केली नाही पाहिजे. सासू आपल्या बाहेरची इज्जत केली पाहिजे सतत प्रयत्न करत असते. म्हणून तिची आवडती साडी तिच्यासाठी नेहमी भेट घेऊन येत असतो. आणि पुढच्या वेळी जेव्हा आमदार होईल तेव्हा पैठणी आता साडी आहे पुढच्या आमदार होऊन मला कारण मोकळं जेव्हा घेऊ तर माझ्या सर्व बहिणी दरवर्षी जोरानं पैठणी का साडी नऊवारी बहिणीसाठी काहीच कमी नाही. कधी बहिणी सांगा त्यासाठी सर्व गोष्टी आहेत. एवढंच बोलतो सर्वांचं प्रेम आशीर्वाद स्नेह माझ्यासोबत राहावं हीच अपेक्षा.
राठोड साहेब. अनेक लोकांना प्रश्न असतील की बा रक्षाबंधन संपला, आता निलेश विश्वकर्मा काय करून राहिला. भावात बहिणींचं प्रेम आहे आणि वेळ काळ नसते. बहीण भावाच्या नात्याला जो भाव आहे तो महत्त्वाचा आहे आणि भाव जर तुम्ही बघितला सर्वांच्या चेहऱ्यावर तोच निस्पृह भाव आहे, निस्वार्थ भाव आहे आणि हेच बहीण भावाचं अतूट नातं आहे. ते जपण्याचं काम मी या जन्मात करणार आहे. मोठ्या प्रमाणात बहिणींचा आशीर्वाद जो मिळतो आहे तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि दिवस काळ वेळ याला काही नसतं. आपल्या मनात जर आहे आणि बहिणीला भेटायला जायचं आहे त्यासाठी कोणताच बंधन नाही. आज सकाळपासून निघालो. आज मंगळूर दस्तगिरीला या टॉकीजमध्ये सर्व आमच्या बहिणी आहे. सर्ववरून हात दाखवा. हाऊसफुल शो सुरू आहे आमचा आणि खरंच या जन्मात या ऋण मला फेडता येणार नाही.
एवढं प्रेम, निस्वार्थ प्रेम माझ्यावर माझ्या बहिणी करतात, ते माझ्यासाठी भगवान असतात. म्हणून माझ्या बहिणींचा आता सोशल मीडिया बाईट घेते ना. भक्तासाठी धावली आधी दया तुला येई, भक्तासाठी धावली आधी दया तुला येई. जागी हो आई, जागी हो आई, जागी हो आई, जागी हो आई, आई अंबे.